नमस्कार युट्यूबवाल्यांनो, कशा आहात? बरे मा? आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो असो अस्सल कोकणी पदार्थ जो असा कवटाचा कालान. आणि ह्या कालान आपल्याक आय बनवून दाखवतली. तेव्हा व्हिडिओ स्किप वगैरे करूच्या भानगडी पडू नको, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडलो तो व्हिडिओ लाईक करू विसरू नको आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. आई आज काय करतो आपण? कवटाचा कालान. कवटाचा कालान ना? अंड्यांका मालवणीत कवटा म्हणतात. काय काय लोकांना माहित नसतला, तर ते ती साहित्य सांगा ती काय काय लागतं आता. ह्या कांदो फोडण्यासाठी एक आपण घेतलेलो बारीक. ह्या मसालो आपलो मालवणी मसालो आणि ह्या कांदो भाजक्या वाटप आपण दाखवलेला. आणि ही 4 अंडी मी फोडून घालतेलं आणि ही 4 उकडून घेतलेली. तर कवटावळी ती फोडून घातलास तुम्ही कालवणात, अतिशय सुंदर लागतात ती. तर सुरुवातीला काय गॅस पेटून घेऊया ना. पाहुणे येईल तर आयत्या वेळा काय करायचा, कोंबडी घरात पाळलेली असत तेव्हा कवटा भरपूर असत. 4-5 फोडली आणि त्याचं कालान केला आणि पाहुण्यांची सभा केली. आयत्या वेळा कोंबडा मारणार हे करणार तेव्हा कुपन झेपत नाही होता. शेतीची कामं पण होती त्यामुळे वर्षाचे 12 महिने. आणि सरकुलत करायचंच नाही तू चुलीवर, मातीच्या भांड्यात चुलीवर. एवढी टेस्ट यायची. आता आपण तशी तरी आईच्या हातांका चव आमच्या. कढईत आपली तेल घालूया ना उतूर. तेल घालते पाणी या वाटतं उतूर. तेल घालते. हा 1-2 चमचे लहानचे. तेल तापला ना आता. तेल तापला कांदो घालते फोडणे. हा कांदो लालसर होईसर भाजून घ्यायचं ना व्यवस्थित. लालसर व्हायचं. आता त्याच्यात जरासा मीठ टाकलंय ना लगेच भाजतो. मग लाल मसाला घालायचा. शक्यतो ह्या कालान करून तुम्ही गावठी घ्यावा कवटा. गावठी कवटाचं बॉयलरच्या एका तेवढी चव नसतं ना. नाही ती आम्ही आणली होती पण गावठीच असत कवटा. जरा महाग गावतात पण चवीक अतिशय सुंदर असतात. मीठ टाकले तर बघितलं ना. होय. आणि आता मीठ घातले आणि कांदा परतून घेता. कांद्याचा कलर बदली जागत परतून घ्यायचा तेलात. आणि भुतूर कवाट फोडल्याशिवाय त्या कांदा चव येत नाही. फोडून घातल्यावर चव येत नाही. फोडून घातल्यावर चव येत. आता काय आपलं व्यवस्थित लागतं. जर मी उकडून घातलं तर त्याला चव तशी लागत नाही. जराशी आला लसूण पेस्ट टाकते. 1 चमचभर. ती पण जरा परतून घेऊया. जरा हिवटपणा कमी होता ती पेस्ट टाकून. तांदूळ घालावा ना. एवढं चमचाभर मसाला टाकते. चमचाभर असू का? जरा झणझणीतच होऊ आता कालान. अजून लागते मसाला. चमचाभर मसाला होतो. आहे जरा अजून टाकता वाईट भुतूर. मसाला आहे यात परतून घेतलो ना आता. हा मसाला परतून घेतला आणि हे कांदो खोबरा भाजकी वाटप त्याचा वाटलेला असता म्हणून असं जरा फोडणीत परतला काय. आधी तो पाट्यावर वाटत असणार. अगोदर पाट्यावर वाटायचा. चुलीत भाजायचं कांदो खोबरा आणि पाट्यावर शिजवून वाटून मग घालायचा. रोजच्या रोज ताजा वाटा असायचा. साधा वाटा. फ्रीज वगैरे काय नव्हते. काय नाही. काय करूच असत तर वाटप करूच लागायचा पहिला आधी. आपण गरम पाणी घालतो ना. गरम पाणी घालते ह्याच्यात.
आपल्या कालवान वया तेवढं आपल्या कालान जितक्या पातळ हव्या तितक्या पाणी घालायचं, गरम पाणी घालायचं. पण गॅस जरा आता वाढू गो नाही वाढवले. हा आता गरम पाणी घालून झालं ना. हो आता हे झाकणं ठेव काय आणि ते उकळी काढायची. उकळी दी का मग कवटा फोडून घालायची. हा ठेव त्याच्यावर झाकण. मग झाकण ठेव. आता झाली ना 5 मिनिटं. 5 मिनिटं आधी उकळ चांगली येईल. बघूया. हे बघ. होय आता उतरून कवटा टाकायची ना फोडून. कवटा फोडून टाकते. आणि कवटा उतूर घातल्यावर ती ढवळायची नाही. केला उतूर अशी बाकीची घालूया ना फोडून घालते बाकीची. बघ कवटा झाली ना उतूर घालून झाली. आता ही सोललेली आता ती उकडलेली चार ती घालायची. घाल उतूर. जी आपण कवटा घातलं फोडून त्याच्यानंतर ढवळायची नाही, ती तशीच ठेवून द्यायची, तर ती व्यवस्थित घट्ट होत. मग आता झाकण ठेवून 5 मिनिटात एका शिजून घ्यायची ना. 5 मिनिटं ते का उकळ काढायचो. जरा कमी करतो ना. वाढवलं सर, कमी कर, खाली कर. तर कमी गॅसवर ते का चांगली 5 मिनिटं आपण ती शिजून घेऊया. तर ही बघा आता आपण ती अंडी घातलो फोडून, तर ती अशा प्रकारे घट होतं. आणि त्यामुळं त्या कालनाक पण चव येतात आणि चवी अतिशय भारी होता येता कवटांचा कालान. आता आपण ती 5 मिनिटं शिजून घेऊया ना. आता 5 मिनिटं झाली आहेत ना गे. 5 मिनिटं झाली. आता झाकणं काढू काय बघ. आणि अगोदर काय कोथिंबीर घालू नसो, पण आता आमटा मिळता म्हणून घालायची. नाहीतर लाल बेळ्याच्या भाताबरोबर नुसता असा मसाला आणि हे घालून केलेलं काला सुद्धा मस्त लागायचं. काढू ना. झाली ना आता आपली उतरली कवटा पण शिजली. दाखवूया कवट फोडलेला कसा दिसतो आता. या बघा असा दिसता या फोडलेला कवाट. तर अशा प्रकारे तुम्ही माहिती कवटाचा कालान करून बघा. तर कसा झाला तर आमका कळवा. व्हिडिओ आवडलो व्हिडिओ लाईक करू विसरू नको आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. डिश वरून खाऊन बघतो.